स्लॉथ हा जगातील सर्वात आळशी प्राणी आहे। स्लॉथ हा पाहण्यात आश्चर्यकारक प्राणी आहे। स्लॉथ वर्षानुवर्षे झाडांवर लटकत राहू शकतात आणि कधी कधी ते झाडांना लटकत असताना मरतात। तो झाडावर अशा प्रकारे लटकतो की त्याच्या शत्रूला तो झाडाचाच एक भाग वाटतो। स्लॉथ पूर्णपणे फरच्या शीटने झाकलेले आहे। स्लॉथ हे शाकाहारी आहेत। स्लॉथचे वजन सुमारे 4 किलो आहे। ते साधारणपणे 23 इंच लांब असते। स्लॉथचे निवासस्थान दक्षिण अमेरिकेतील पावसाची जंगले आहे। ते आपले डोके 270 अंश फिरवू शकते। याच्या 2 प्रजाती आहेत, 2 पंजे स्लॉथ आणि 3 पंजे स्लॉथ। कधी कधी शरीरावर हिरवे शैवाल तयार होतात कारण ते एकाच जागी लटकते। स्लॉथचे आयुष्य 30 वर्षे आहे। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्लॉथ खूप चांगला जलतरणपटू आहे। बऱ्याच वेळा असे घडते की पावसाच्या जंगलामध्ये असल्याने लटकताना थकवा येतो आणि हातावरील पकड कमकुवत होते आणि त्यामुळे पाण्यात पडते। पोहण्याच्या कलेमुळे तो तिथून सहज पोहतो। त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला पुढचे पाय नसून त्याला पंजे आहेत। स्लॉथ झाडावर लटकत असताना झोपतो आणि दिवसातून 15 ते 20 तास झोपतो। स्लॉथची पकड इतकी मजबूत असते की तो झाडाच्या खोडाला लटकणे सोपे करतो। स्लॉथ हा सर्व वेळ आळशीपणाने भरलेला असतो आणि रात्री फक्त पाने आणि फळे खाऊन जगतो। त्याच झाडापासून त्याला शरीरासाठी आवश्यक पाणी देखील मिळते। त्यामुळे अनेकदा तो अशा झाडांना आपले घर बनवतो जी रसाळ झाडे असतात। मादी स्लॉथ इतर प्राण्यांप्रमाणेच आपल्या मुलाची काळजी घेते। जोपर्यंत मूल स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत आई त्याची काळजी घेते। काही स्लॉथ कुत्र्यांसारखेच असतात, त्यांचे दोन्ही मागचे पाय जोडलेले आहेत। स्लॉथ फक्त आवश्यकतेनुसारच हालचाल करतात आणि तेही हळूहळू, कारण त्यांच्या शरीराच्या फक्त 25 ते 30% स्नायू असतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या हालचालींसाठी अडचण निर्माण होते। स्लॉथ सहसा 4 मीटर प्रति मिनिट वेगाने धावतात आणि अडचणीच्या वेळी त्यांचा वेग थोडासा 4.5 मीटर प्रति मिनिट इतका वाढतो। जमिनीवर असताना स्लॉथ 3 मीटर प्रति मिनिट वेगाने धावतात। स्लॉथ आठवड्यातून एकदा शौचास जमिनीवर येतो। आईस एज या चित्रपटात सीडची भूमिका साकारणाऱ्या स्लॉथने या स्लॉथ प्राण्याबाबत बरीच चर्चा केली होती। असा हा स्लॉथ प्राणी।